राज्याचे अनेक त्यांच्या खात्याचे मंत्री आहेत. त्या सर्व खात्याच्या मंत्र्यांचे काही विशेष बाब म्हणून काही प्रस्ताव असतात आणि त्यामुळे एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत आणि एनडीएचे महत्त्वाचे नेते असल्यामुळे आमच्या वरिष्ठ नेत्याही चर्चा करणे, महायुतीबद्दल चर्चा करणे, समन्वयाशी चर्चा करणे हे कामच आहे. आणि त्यामुळे एकनाथजी गेले याचा अर्थ जे रोहित पवारांनी पॉलिटिकल केला आहे त्याला काही तथ्य नाही आहे. एकनाथजी हे आमच्या महायुतीचे महत्त्वाचे नेते आहेत. कर्नाटकचा आंबा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये हा देवगडचा हापूस म्हणून विकला जातो, त्यामुळे कारवाई होत नाही. तर एका शेतकऱ्याने संतप्त होत सिंधुदुर्गमध्ये ते स्टॉल होते शेतकऱ्याचे, ते फेकून दिले, म्हणजे याचे हापूस कर्नाटक त्यावर पुन्हा तपासून घेऊ काय परिस्थिती आहे, त्यावर का मार्ग काढू. तर मुंबईमध्ये रिक्षा चालकांना मराठी यायला पाहिजे, त्यांना शिकवण्याचं मोहीम सुरू केलेली आहे. त्याच्यावर कैलास कोळंबकर यांनी केलं की जर मराठी येत नसेल तर हिंदी बोलता आलं पाहिजे आणि हिंदी बोलता येत नसेल तर मराठी, म्हणजे कुठलीही भाषा असली तरी ते चालली. नाही, महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे, हिंदी आली पाहिजे, त्यांची मातृभाषा आली पाहिजे, शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता नाही शिकणार तर काही त्यांना महाराष्ट्राबाहेर काय थोडी काढणार आहे. पण हा प्रयत्न आहे की सर्वांनीच मराठी बोललं पाहिजे. याचा अर्थ असा काढू नये की बाबा आम्ही काही इथे शक्ती करतो आहे, हे करतो आहे. हां, महाराष्ट्रामध्ये थोडा शिकून जर येत असेल तर तेही शिकली पाहिजे.